देशभर चर्चेत आलेल्या अचलपूरच्या अयान प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड समोर आली आहे। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींना अचलपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। न्यायालयाने प्रत्येकी 25,000 रुपयांच्या वैयक्तिक मुचलकीवर आरोपींची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत। नेमका काय आहे हा निर्णय आणि पुढे काय होणार आहे बघूया। अचलपूरमधील बहुचर्चित अयान प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींना शुक्रवारी मोठा दिलासा मिळालाय। अचलपूर जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपींकडनं जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता। या अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री खरवडे यांनी आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला आहे। जामीन मिळालेल्या आरोपींमध्ये अफाज खान मंसूर खान, शेख नावेद शेख हसन, तरबीज खान तस्लीम खान आणि मोहम्मद इम्रान मोहम्मद साजिद यांचा समावेश आहे। न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्येकी 25,000 रुपयांच्या वैयक्तिक मुचलकीवर जामीन मंजूर केला आहे। सुनावणी दरम्यान आरोपी अफाज खान, शेख नावेद यांच्या वतीने अॅडव्होकेट मुस्तफा अली, अॅडव्होकेट नावेद आणि अॅडव्होकेट समीर यांनी न्यायालयात बाजू मांडली। या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून संबंधित यंत्रणा विविध मुद्द्यांची पडताळणी करत आहेत। प्रकरणाशी संबंधित पुढील कायदेशीर कारवाई न्यायालयात सुरू राहणार आहे। महत्त्वाचे म्हणजे आरोपींना जामीन मिळाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता झाली असून प्रकरणावरील अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे। अचलपूरसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत। तर अयान प्रकरणातील 4 आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे।